60-70 वर्षांच्या वृद्धांवरती रोजच करताय बलात्कार. याची करून ते जाताय चुकीच्या मार्गावरती. आणि मग मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आजचा हा असला युवक खरंच उद्याचा भारत आहे का? हा प्रश्न मलाच काय पण तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. युवक म्हणजे युवा. युवा हा शब्द उल्लेख केला की शब्द होतो वायू. वायू म्हणजे गती आणि हीच गती जर योग्य दिशेला गेली तरच होती आपली प्रगती. परंतु आजचा युवक खरंच प्रगती करतोय का? अहो शिड नसलेलं जात जसं वाऱ्या समवेत सागरात कुठेही भरकटतं तसा आजचा हा युवक भरकटलेला आहे. आपण खूप सहजतेने बोलतो की आजचा युवक देशा भारताचा पाया आहे, आधारस्तंभ आहे. परंतु हे फक्त आणि फक्त बोलण्यापुरतच मर्यादित आहे असं मला वाटतं. आता मागच्या वक्त्यांनी सांगितलं की तरुण कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या सांगितली त्यांनी. परंतु जर सुसाट गाडी चालवून दोघांची हत्या करणाऱ्या त्या सुशांत अग्रवालला मी तरुण म्हणायचं की मग अमानुषपणे यशस्वी शिंदेची हत्या करणाऱ्या त्या दाऊद शेखला मी तरुण म्हणायचं. सांगा मी कोणाला तरुण म्हणायचं? मग आजची जर आपण परिस्थिती बघितली तर आजचा हा युवक मोबाईलच्या डोहात बुडून चाललेला आहे. अरे किती तो मोबाईलचा वापर. आजच्या ह्याच मोबाईलच्या गेम्समुळे या मोबाईलच्या व्यसनांमुळे आजच्या ह्या तरुणाला आजच्या ह्या मुलांना त्यांच्या आईचं देखील भान राहिलेलं नाही. हो उत्तर प्रदेशातील एका मुलाने त्याला पबजी खेळण्यास विरोध करणाऱ्या आईची सत्य केली. आईचा मुलगा हे घरात 3 दिवस पडून होता आणि मुलगा पबजी खेळण्यात मग्न होता. आणि मग मला सांगा या अशा मुलाला मी उद्याचं भारत म्हणायचं का? आजच्या ह्या मुलांना देशप्रेम म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही. अहो फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी फक्त मोबाईलवर स्टेटस ठेवणं म्हणजे देशप्रेम नाही. अहो आजच्या या युवकाला ज्यांनी ज्या भूमीमध्ये 10 वर्ष कारावास काढला आणि आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढा दिला त्याच भूमीला आजचा हा युवक जर हनीमून पॉइंट म्हणत असेल तर आजचा हा युवक देशाचा विकास कसा करणार हा प्रश्न मला पडतो. परीक्षक महोदय मला सांगा आजची जर आपण परिस्थिती बघितली तर आजचा युवक हा खरंच उद्याचा भारत होऊ शकेल का? मला एवढंच सांगायचंय जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आग पे आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला मेरा रंग दे बसंती चोला असं म्हणून वयाच्या 23व्या वर्षी सळसळणाऱ्या रक्ताचा गदगदता अंगात शहीद आझम जेव्हा फासावर गेले ते कुठं आणि आज मात्र मुलगी नाही म्हणाली म्हणून आत्महत्या करणारा आजचा हा तरुण आणि असा हा मुलीसाठी आत्महत्या करणारा तरुण उद्या 2 लिंब्यांसाठी माझा भारत देश विकायला मागे पुढे पाहणार नाही असं माझं ठाम मत आहे. परीक्षक महोदय आपण ज्याला विद्येचा आलय म्हणून ओळखलं जातं त्या विद्यालयामध्ये जर शिक्षण घेण्याऐवजी प्रेमाचं माहेर जर समजून प्रेमाची प्रकरणं करणारी आजची विद्यार्थ्याची पिढी उद्याच्या देशाचं भविष्य कसं घडवणार हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतो. आजची जर अनेक वक्त्यांनी सांगितलं की आजचा युवक हा युपीएससीचा अभ्यास करणारा आहे तो प्रगती करणारा आहे. परंतु जर त्याच युवकांमध्ये जर पूजा खेळकर सारखे फसवणूक करणारे युवक असतील मग ते देशाचा विकास करू शकतील याच्यावर तुमचा विश्वास आहे? अहो आज जर आपण बघितलं तर आजची तरुणाई ही व्यसनेच्या आहारी गेली. अहो आमच्या तानाजी मालुसरेंनी रात्री 2 वाजता कोंढाणा किल्ला चढला होता ते करून कुठं आणि आज मात्र रात्री 2 वाजेपर्यंत दारूचे पेगवर पेग चढवणारे आजचे हे करून कुठं. आणि मग हे जर असं चालू राहिलं ना तर देशामध्ये शस्त्र असतील पण हे शस्त्र उचलायला मनगट नसतील. आणि मग मला प्रश्न निर्माण होतो की कसा घडतोय हा आजचा युवक आणि कसा घडणार आहे उद्याचा भारत. आणि मग आम्ही यांच्याकडून अपेक्षा करावी ती शिवरायांचं स्वराज्य सांभाळण्याची. अहो कुठे आमचे शिवराय कुठे आमचे शिवरायांचे मावळे. आमच्या शिवरायांचे मावळे सकाळी लवकर उठे पळत सुटे प्राण कडे पण पिछे नाही हटे. आणि आजचे युवक उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाकी फुटे पण पिछे नाही हटे. आणि मग मला प्रश्न पडतो असा व्यसनेच्या आहारी गेलेला तरुण खरंच उद्याच्या भारताचं भविष्य घडवेल का हाच प्रश्न मला निर्माण होतो. जर आपण बघितलं तर आजच्या ह्या अशाच वाईट सवयी गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देतात आणि असाच ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळी पडलेला आजचा हा प्रयोग. याचं उदाहरण म्हणजे सांगलीतील 2 कॉलेज युवकांनी एका युवकाचा अक्षरशः भर दिवसा खून केला. आणि मग अशा या खुनी युवकाला आम्ही उद्याचं भारत म्हणावं का? आजच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं की आजचा युवक स्त्रियांचा आदर करणारा आहे तो स्त्रियांचा आदर करतो. पण जर पुण्यामध्ये एका स्त्रीचा आदर करणार आहे जर पुण्यामध्ये त्या स्त्रीवर अत्याचार होतो भाग्यश्री सुरेची हत्या होते व तिला बुडून दिलं जातं मग अशा या युवक
आजचा युवक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांना सर्वोच्च स्थान आहे. परंतु याच भारतीय संस्कृतीचे भान विसरून जेव्हा हाच युवक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो तेव्हा त्याच बापाची अवस्था नट सम्राट मधल्या नाना पाटेकरांसारखी होते आणि तोच बाप म्हणतो, अरे अरे ज्यांना आम्ही जन्म दिला ती आमची मुलं आणि ज्याने आम्हाला जन्म दिला तो विधाता, या दोघांनी जर आम्हाला असं वाईट टाकलं तर आमच्यासारख्या धरण्यांनी जायचं तरी कुठं? सांगा, तुम्ही घर देता का घर? आणि मग माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की आज आई वडिलांना वाईट टाकणारा तरुण खरंच उद्याचा भारत घडवेल का? परीक्षक महोदय, आजचा योग कसा असावा असा प्रश्न ज्यावेळेस माझ्यासमोर पडतो ना, त्याचं समर्पक उत्तर मला स्वामी विवेकानंदांचं विचारातून मिळतं. त्याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर तेज असावं, त्याच्या शरीरात ताकद असावी, त्याच्या मनात उत्साह असावा आणि तो व्यसनांपासून मुक्त असावा, तोच खरा आदर्श युवक असावा. पण आपण जर सर्व गोष्टीचा बारीक विचार केला तर आजचा युवक खरंच उद्याचा भारत होऊ शकेल का? हाच प्रश्न उपस्थितच होत राहणार. शेवटी मी आता एवढंच सांगेन, पैशाच्या मागे धावत सुटला, जगायचं कसं हेच विसरला, अर्थ माणुसकीचा त्याला न कळला,